आपण पाहत आहात बागलान वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। रोहित्रच्या कामामुळे करंजाड परिसरातील वीज समस्या होणार दूर। पिंगळवाडे करंजाड उपकेंद्र अंतर्गत जवळपास 9 गावांना वीज संदर्भात कायमच्या समस्या निर्माण होत होत्या। कधी कधी तर शेताला पाणी देण्याच्या वेळेस वीज गायब होत होती। परंतु याच परिसरासाठी वरदान ठरलेले पिंगळवाडे येथील साधारण 16 एकरात असलेले सौर ऊर्जा प्रकल्पामुळे या परिसरातील शेतकरी वर्गाची व सर्वसामान्य नागरिकांच्या वीज संदर्भात प्रश्न बरीच मार्गी लागले आहेत। अशातच करंजाड ते 33/11 कक्ष कार्यालय अंतर्गत एक नवीन प्रकल्प हाती घेत एक मोलाचे कार्य केले। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत पिंगळवाडे 04 मेगावॅट सोलर पॅनल उभारणी करून त्याबरोबर स्थिती 33/11 केव्ही करंजाड उपकेंद्रातील ओस्मोआ या पॉवर ट्रान्सफर समान वाढ करून 10 मेगावॅटचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला आहे। त्यामुळे दिनांक 18 जुलै 2025 पासून करंजाड उपकेंद्रात होणाऱ्या 11 केव्ही करंजाड, 11 केव्ही निताने, 11 केव्ही पारनेर या वाहिनीद्वारे इतर गावांना फायदा होणार आहे। त्यामुळे साहजिकच वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा आता 7ही दिवस नागरिकांना उपलब्ध होणार आहे। ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला। या प्रसंगी मालेगाव मंडळाचे अधीक्षक अभियंता जगदीश इंगळे, सटाणा विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र उंबरकर, नामपूर विभागाचे कार्यकारी अभियंता भूषण जगताप, कार्यकारी अभियंता मोरे साहेब, करंजाड कक्षाचे कनिष्ठ अभियंता संदीप सवंद्रे, करंजाड कक्षाचे कर्मचारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते। बागलान वृत्तांतासाठी विभागीय संपादक संदीप गांगुर्डे। ताराबादहून जी 33 केव्ही लाईन आपली आहे ती बऱ्याच दिवसापासून काही तांत्रिक अडचणांमुळे ती बंद होती, तर ती आता सुरू करून आणि आपल्या करंजाड उपकेंद्रातून जेवढेही वीज पुरवठा केला जातो त्याला पूर्ण 7ही दिवस आपण दिवसा त्याला वीज पुरवठा आपण देऊ शकतो। त्यामुळे जे रात्री दिवसाचं जे भारनियमन आहे ते बंद होऊन सर्व शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळेल अशी आपण व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। वरिष्ठ कार्यालयाकडून आपल्याला काय सहकार्य मिळालं आतापर्यंत? हे सर्व जी योजना आहे महाराष्ट्र शासनची जी आहे सौर कृषी वाहिनी योजना, त्याच्या अंतर्गत जे सर्व शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याची जी मुख्यमंत्र्यांची जी संकल्पना आहे त्यातून वरिष्ठ कार्यालयामार्फत आपल्याला नवीन ट्रान्सफॉर्मर आणि याच्यासाठी जे काही साधनसामुग्री आहे ते सर्व उपलब्ध करून सर्व यंत्रणा या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे। आणि आमचे माननीय अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी करू शकलेलो आहे। या उपक्रमाबद्दल शेतकरी वर्गाची काय प्रतिक्रिया आली? आता सध्या अजून लोड आपला कमी आहे, त्यामुळे अजून परंतु जेव्हा खरोखर लाईटची गरज असेल त्यावेळेस खरोखरच जे रात्रीचा जो शेतकऱ्यांना त्रास होतो किंवा वीज पुरवठा करण्यासाठी, तर त्यातून नक्कीच शेतकऱ्यांना त्याचा लाभ होऊन आणि सर्वांना त्या ठिकाणी व्यवस्थित वीज पुरवठा करण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी महावितरणचा असेल। धन्यवाद।